उन्हाळ्यात केस सांभाळणं थोडं कठीणच जाते ना, कारण घाम, उष्णता आणि धूळ यामुळे आपले केस ना चिकट आणि फ्रिजी बनतात. त्यामुळे ना आपण काय करतो की अशी हेअरस्टाईल ट्राय करायला बघतो. पण याच्यामुळे ना आपला पूर्ण केसांचा लूक निघून जातो आणि त्याच्यामुळे ना आपल्यामध्ये थोडा डलनेस आल्यासारखा वाटतो आणि आपणही थोडे कम्फर्टेबल नसतो आणि आपणही तितकेच आळशी राहायला चालू करतो. पण सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात होणारी हेअरस्टाईल आपण थोडं स्टायलिश पण आणि आपल्यासाठी कम्फर्टेबल पण राहतील अशा हेअरस्टाईल मी ना आज तुम्हाला दाखवणार आहे. कारण उन्हाळा म्हणलं ना आपल्यासमोर एकच येतं, ती म्हणजे उष्णता आणि उष्णतेमुळे ना येणारा घाम. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपले केस ना चिकट होऊन जातील आणि चिकट झाले तर ना ते आपल्याला पण थोडं कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे आपण काय करतो की थोडे केस ना म्हणजे आपलं ठरलेलंच असतं, उन्हाळा आला म्हणलं ना की थोडे केस कट करायचे. पण ना कोणाच्या केसाला चांगली वाढ असते तर कोणाच्या केसांना नसतेही. त्यामुळे आपण काय करतो, उन्हाळ्यामध्ये केस कट करून घेतो, पण जेव्हा आपल्याला हिवाळ्यानंतर पावसाळा येतो ना तेव्हा आपल्याला काय वाटतं, अरे मी तर उन्हाळ्यामध्ये केस कट केले होते पण नंतर माझ्या केसांची वाढच नाही झाली आणि ते तेवढेच राहिले. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपण असं उगच केलोत. तर तशी गिल्टी आपल्याला वाटून नाही द्यायची असेल ना तर या सोप्या हेअरस्टाईल ना मी तुम्हाला दाखवणार आहे, जी की आपण ऑफिस वेअरसाठी किंवा आपण घरी घालू शकतो आणि या हेअरस्टाईलना आपल्या ड्रेसवरही छान वाटतील आणि नाईट ड्रेसवर पण आपण घालू शकतो. कारण सध्या ना आपण म्हणजे गरमी चालूच झालेली आहे आणि ऑफिसमध्ये पण ना आपल्याला केस रिकामे सोडून बसावं नाही वाटत. त्यामुळे आपण काय करतो, सहसा केस ना वर बांधायचाच ट्राय करतो. पण आपण डायरेक्ट क्लच लावला तर ते ना छान नाही वाटत. त्यामुळे असं काहीशा पद्धतीनं जर लावली तर आपल्यालाही ना एक एलिगंट लुक येऊन जातो आणि त्याच्यामुळे ना आपल्याला खूप छान वाटतं. उन्हाळा आल्यास ना केसाची हेअरस्टाईल आणि स्टायलिश दिसणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण उन्हाळा म्हणलं ना की लग्नसराई चालू होते आणि अशा टायमिंगला ना आपल्याकडे एकच उपाय असतो. आपण काय करतो, पार्लरमध्ये जातो, स्पा करून येतो. पण आपण ज्या दिवशी आपल्या घरी लग्न असतं किंवा आपल्या फ्रेंडचं लग्न असतं त्या दिवशी काय करतो, आपण कंटाळून ना ते केस वर बांधून घेतो. त्यामुळे आपणही कंटाळलेला असतो की आजच्यासाठी आपण एवढा अट्टहास केला होता आणि आजच्या दिवशीच ना हे काम सक्सेस नाही झालं. त्यामुळे तसं न होताना अशा काहीशा सिंपल पण एलिगंट हेअरस्टाईलना ट्राय केल्या तर अगदी छानही दिसतात. आता ना त्यातली एक हेअरस्टाईल म्हणजे मेसी बन. ही ना दिसायलाही खूप छान दिसते आणि याच्यामुळे ना सतत आपल्या चेहऱ्यावर जे येणारे केस आहेत ना ते पण टाळता येतात आणि त्याच्यामुळे आपणही कम्फर्टेबल काम करू शकतो आणि केस वर बांधल्यामुळे ना घाम कमी येण्याची शक्यता पण असते. आणि ही जी हेअरस्टाईल आहे ना म्हणजे वेणी, ही आपली पारंपरिक हेअरस्टाईल आहे. पण ही हेअरस्टाईल ना आपल्याला एक छान लुकही देते आणि तेवढंच ते आपलं काम सोपंही करते. कारण वेणी घातल्यास ना ती साडी असो, ड्रेस असो, नाईट ड्रेस असो, त्याच्यावर ना आपण छानच दिसतो आणि त्याच्यामुळे छान दिसण्याबरोबरच ना ही एक आपलं कामही सोपं करते. त्यामुळे ना ही हेअरस्टाईल पण खूप छान आहे. ती दिसायला जरी सिंपल आणि साधी वाटत असली ना तरी ते आपलं काम खूप छान करून घेते. आता वेणीपासूनच ना आपण काय करतो, आता ऑफिसला गेल्यास आपण वेणी ती घालून जातो. पण तिथं आपल्याकडे ना म्हणजे क्लच असतो ना काही असतो. पण ऑफिसमध्ये आहोत म्हणल्यास आपल्याकडे पेन तर इझिली अवेलेबल होतो. त्यामुळे ना तेच बन घेऊन आपण ना त्याच्यापासून थोडा छान असा मेसी बन बांधू शकतो आणि ते दिसायला पण ना खूप छान दिसतं. तर तुम्हाला ना यातली कोणती हेअरस्टाईल छान वाटली किंवा आणखीन कोणती